श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, अधिक महिना सुरू झालेला आहे आणि या अधिक महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंची म्हणजेच भगवान श्रीकृष्णांची मोठ्या प्रमाणात सेवा करत असतो. तर त्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे श्री सत्यनारायणाची पूजा. आता बऱ्याचशा भगिनी माझ्या ज्या स्वामी सेवेमध्ये आहेत त्या दर महिन्याला दर पौर्णिमेला सत्यनारायणाचं पूजन करत असतात. त्यांना जशी अनुभूती हवी तशी अनुभूती त्यांना प्राप्त झालेलीच असेल, परंतु जे कोणी माझे बंधू भगिनी आर्थिक विवंचनेत असतात किंवा त्यांच्या कुठल्याही कार्यामध्ये त्यांना यश भेटत नाही किंवा त्यांच्या काही सांसारिक समस्या असतील, तर अशा वेळेस आपण सत्यनारायण ही सेवा केली तर निश्चित आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदते. त्यामुळं आपण सत्यनारायण ही सेवा करत असतो किंवा सत्यनारायणाचं पूजन घरामध्ये करत असतो. तर या अधिक महिन्याचं निमित्त साधून आपल्याला श्री सत्यनारायण पूजा आपल्याला करायची आहे. मग आता ते सत्यनारायण किती करायचे आहे, तर ते आवर्तनामध्ये करायचं आहे. आवर्तनात म्हणजे काय, तर आपल्याला अधिक महिन्याचं निमित्त साधून आपल्याला आपल्या घरामध्ये 5, 7, 11 तुम्हाला जसं शक्य होईल तेवढे तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता. कारण या संकल्पयुक्त सेवेमुळे निश्चितच तुम्ही कुठल्या आर्थिक विवंचनेत असाल, तुम्ही कुठल्या अडचणीत असाल तर निश्चित त्यातून बाहेर पडाल. खूप जणांना अनुभूती आलेली आहे, प्रचिती आलेली आहे, तर त्यांनी वर्षभर सत्यनारायणाचं पूजन करत असतात, परंतु तुम्हाला वर्षभर शक्य होत नाही. तर अशा वेळेस या अधिक महिन्याचं निमित्त साधून तुम्ही ही सेवा करा. कारण अधिक महिन्याचं दुसरं नाव म्हणजे पुरुषोत्तम मास. पुरुषोत्तम कुणाचं नाव आहे, तर भगवान विष्णूंचं नाव आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात भगवान विष्णूंची सेवा करत असतो. आता ही सेवा करायची कशी, म्हणजे सत्यनारायण करायचंय. बरेच जण सत्यनारायण करतात, परंतु जेव्हा आपण 5, 7, 11 आवर्तनामध्ये सत्यनारायण करतो तर त्यासाठी काही नियम आहेत का किंवा ते कसं करायचंय याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल किंवा पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. तर मैत्रिणींनो, आता आपल्याला अधिक महिन्याचं निमित्त साधून जेव्हा आपण सत्यनारायण पूजेचा संकल्प करतो तर त्यावेळेस आपल्याला किती आवर्तनं करायची त्याबद्दल आपल्याला पहिल्यांदा संकल्प करायचा आहे की मी 5 सत्यनारायणाचं पूजन करणार आहे, मी 11 वेळेस करणार आहे, मी 21 वेळेस करणार आहे. जसं जमेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. आता ह्यासाठी अधिक महिन्यामध्ये जेव्हा आपण सत्यनारायण करतो तर त्यासाठी वेळेचं कुठलंही बंधन नाही. शक्यतोपर्यंत आपण प्रदोष समयी सत्यनारायणाचं पूजन करत असतो. आपण जे महिन्याला दर पौर्णिमेला करतो तर ते पूजन आपण प्रदोष समयी करतो, परंतु अधिक महिन्यामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आपण सत्यनारायण पूजन करतो आणि आवर्तनामध्ये संकल्पयुक्त सेवा करतो तर त्यावेळेस आपल्याला वेळेचं बंधन नसतं. सकाळी उठलं तेव्हापासून तुम्ही कधीही सत्यनारायणाचं पूजन करून घेऊ शकता. तुम्ही सकाळच्या तुमच्या रेग्युलरच्या पूजेसोबतही तुम्ही सत्यनारायणाचं पूजन करून घेऊ शकता. आता त्यासाठी वेगळी मांडणी आहे का, तर वेगळी मांडणी म्हणजे काय, तर आपल्याला चौरंगावरती म्हणजे एक कलश भरून घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये पाणी भरून हळद कुंकू 1 रुपयाचं नाणं अक्षदा टाकून घ्यायच्यात. त्यानंतर त्या कलशावरती आपल्याला तुम्ही 5 बोट कुंकवाचे लावा किंवा स्वस्तिक काढा. आता कुंकवाचे प्रकार वेगवेगळे आलेले आहेत, त्याच्यात तेजा मोठ्या प्रमाणात मिसळल्यामुळे त्याचे डाग पडतात, तर आपल्या भांड्यांवरती सुद्धा त्याचे डाग पडतात. त्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात फक्त आपल्या ह्या बोटांनी 5 ठिपके दिले तरीही चालतं किंवा 5 रेषा ओढल्या तरीही चालतं. तर रेषा ओढताना आपल्याला खालून वरती या पद्धतीनं ओढून घ्यायचे आहेत, नाही तर तुम्ही सरळ स्वास्तिक काढलं तरीही चालतं. तर तो कलश आपल्याला गव्हाच्या राशीवरती ठेवायचा आहे. चौरंगावरती एक पांढरं वस्त्र शुभ्र टाकायचं, त्याच्यावरती आपलं सत्यनारायण फोटो ठेवायचा आहे. फोटोच्या समोर आपल्याला गव्हाची रास ठेवून कलश आपण केलेला आहे तो कलश त्याच्यावरती ठेवायचा आहे. त्या कलशावरती तांब्याचं असेल तर तांब्याचं, स्टीलचं असेल तर स्टीलचं, आपल्या घरामध्ये जे आहे ती भांडी आपल्याला वापरायची. तांब्याचीच असली पाहिजे असं काहीही नियम नाही, कारण शेवटी श्रद्धा महत्वाची, भाव महत्वाचा. जिथे भाव स्वच्छ आहे तिथे आपल्याला खरंच देवांनी आपण जे काही देवाच्या सेवा करतो तर त्या सेवा आपल्याला द्विगुणित आनंद देणाऱ्या असतात. त्यामुळं भांडे कुठली आहेत या गोष्टीला महत्त्व न देता आपल्या घरामध्ये जे आहे ते भांडी आपण वापरायची. तुमच्याकडे तांब्या नसेल, पितळेचा असेल पितळेचा ठेवा, तेही नसेल तर तुम्ही स्टीलचा ठेवला तरीही चालतो. तर पण कलश ठेवताना म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला मांडणी करून घ्यायची. आणि मग त्या वरच्या स्टीलच्या जे काही प्लेट वापरलेला आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचेत आणि त्या तांदूळावरती आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. या पद्धतीने ही कलश स्थापना करून घ्यायची. त्याच्या समोर मग आपल्याला 2 जोड विड्याची पानं घ्यायची, ज्याला आपण खाऊची पानं असं म्हणतो. तर एका म्हणजे 2 पानांचा 1 विडा या पद्धतीनं अशा 2 जोड विड्याच्या पानावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे. तर पहिली सुपारी गणपती बाप्पा म्हणून आपल्याला स्थापन करायची.
पुन्हा दुसरं त्याच्या बाजूला आपल्याला 2 जोड पानं घ्यायची, त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची, ती आपल्याला कुलदेवीची म्हणून ठेवायची आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला परत 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, त्या विड्याच्या पानावरती परत एक सुपारी ठेवून ते कुबेरांचं पूजन म्हणून करायचं आहे. कारण कुबेर ही धनाची देवता आहे. जेव्हा आपण भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची सेवा करतो तर आपल्याला धनसंपत्तीसाठी, आर्थिक विवंचनेमधून बाहेर पडण्यासाठी करत असतो. तर कुबेर ही धनाची देवता असल्या कारणामुळे आपल्याला ह्या पूजेमध्ये सुद्धा कुबेरांचं पूजन करायचं आहे. कुबेरांची मूर्ती आपल्या देवघरात नसते तर आपण ते सुपारी स्वरूप म्हणून त्यांना स्थापन करायचे. या पद्धतीनं या तिन्ही पानावरती थोडेसे तांदूळ टाकून ह्या सुपाऱ्या ठेवून आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. त्यांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. प्रत्येकाला एकेकाने अभिषेक घालून घ्यायचा आहे. अभिषेक घालून त्यांची स्थापना करायची, त्यांना धूप दीप दाखवायचे, गंध अक्षदा फुलं अर्पण करायचे आणि त्यानंतर त्यांना जो काही नैवेद्य केलेला आहे तो नैवेद्य ठेवायचा. या तिघांना पण म्हणजे कुलदेवी, गणपती बाप्पा, कुबेर देवता यांना आपल्याला खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि बाळकृष्णासाठी आपल्याला थोडासाच का होईना शिऱ्याचा नैवेद्य करायचा आहे. आवर्जून तुम्ही जेवढे पारायण करणार आहोत, म्हणजे जेवढे वेळ सत्यनारायण करणार आहोत, त्या प्रत्येक पूजेमध्ये थोडा का होईना पण तो शिरा तुम्हाला आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुम्ही शिऱ्याचा नैवेद्य करा. आणि जर शिऱ्याचा नैवेद्य करणं शक्य नसेल तर तुम्ही सगळ्यांना खडी साखरेचा नैवेद्य ठेवला तरीही चालतो, परंतु शेवटच्या दिवशी आणि पहिल्या दिवशी मात्र तुम्ही आवर्जून शिऱ्याचा नैवेद्य करा. त्यानंतर मग आता हे सगळ्यांचं पूजन झालं की मग आपल्याला पोथी वाचून घ्यायची, आरती करून घ्यायची. या पद्धतीनं म्हणजे तुम्हाला केळीचे खांब असलेच पाहिजे, तुम्हाला विशिष्ट अशी वेगळी मांडणीच केली पाहिजे असं काहीही नाही. आपल्या देवघरासमोर ही अशा प्रकारची साधी सोपी मांडणी करून तुम्ही सत्यनारायणाचं ही सेवा करू शकतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग आता ते आपल्याला पूजेचं विसर्जन करायचं का नाही, तर तुम्ही 5-7 जे काही संकल्प केलेले आहेत ते होईपर्यंत आपल्याला त्या पूजेचं विसर्जन करायचं नाही. फक्त जर तुमची विड्याची पानं जर सुकलेली असतील तर ती विड्याची पानं तुम्ही बदलू शकता. त्यावरती जे आपण फुलं अर्पण केलेली आहेत तर ते फुलं सुकलेल्यानंतर ते फुलं तुम्ही बदलू शकता. फक्त ह्याच पद्धतीनं, बाकी आपल्याला कुठलंही म्हणजे कळस आपल्याला काढायचा नाही किंवा फोटो आपल्याला उचलायचा नाही. या पद्धतीनं आपल्याला 5-7-11 जे काही संकल्प आहेत त्या पद्धतीनं सेवा करायची आहेत. खूप सुंदर सेवा आहे, तुम्ही एकदा करून पहा. निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल जाणवतील. कारण आपण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा याच पद्धतीनं सत्यनारायणाचं पूजन करतो. ज्यांना प्रचिती आलेली आहे तर त्यांनी नित्य नियमानं दर पौर्णिमेला पूजन करतात. तुम्हाला पण काही आर्थिक विवंचना असेल तर निश्चितच या अधिक महिन्याचं निमित्त साधून तुम्ही सत्यनारायणाच्या ह्या सेवेला सुरुवात करा. तर निश्चित तुम्हाला योग्य ती फलप्राप्ती तुमच्या कर्मानुसार तुम्हाला प्राप्त होईल, यात तिळमात्रही शंका नाही. त्यामुळं माझ्या सगळ्या भगिनींनी अधिक महिन्याचं निमित्त साधून तुम्हाला 5-7-11 जरी करणं शक्य झाले नाही तरी या महिन्याचं निमित्त साधून आवर्जून एक तरी सत्यनारायणाचं पूजन करावं, की जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी तुम्हाला प्राप्त होईल. दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.